प्लीज माझ्याजवळ येऊ नका. एका मोठ्या जड दुपट्ट्यात स्वतःला लपवत ती घाबरत म्हणाली. तुला काय म्हणायचं आहे? तिच्या बोलण्याने विराजला खूप आश्चर्य वाटले. प्लीज माझ्याजवळ येऊ नका. तुमची निराशा होईल. अश्रू गिळत ती कशीबशी बोलत होती. तू काय म्हणते आहेस सिया? कसली निराशा? आज आपल्या लग्नाची रात्र आहे. तरीही तू मला स्वतःपासून दूर का ढकलत आहेस? तो तिच्याजवळ 2 पावले पुढे आला. नाही नाही, दूर राहा. मी तुम्हाला संतुष्ट करू शकत नाही. मुठ्ठी आवळत ती मोठ्याने म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची पत्नी, त्याची नववधू त्याच्यासमोर उभी राहून असे शब्द वापरू शकते. काय काय मूर्खपणा आहे. त्याने तिला जवळ ओढून मिठी मारली. ज्या क्षणांना टाळण्याची सियाची तीव्र इच्छा होती, नेमक्या त्या क्षणांमध्ये ती अडकली होती. प्लीज विराज, मला सोडून दे. मी मी तुझ्या लायकीचे नाही. अश्रूंचा एक थपथपा तिच्या घशातून दाटून आला. या मूर्खपणाला काय अर्थ आहे? त्याने कपाळावर आठ्या आणत विचारले. तुला समजणार नाही. प्लीज माझ्यापासून दूर हो. मी तुझ्यापासून दूर राहण्यासाठी लग्न केलं नाही. तो तिच्या इतक्या प्रेमात पडला होता की त्याच्या हातांच्या कोमल स्पर्शाने तो तिच्या हृदयाला स्पर्श करू लागला होता. पण पुढच्या क्षणी तो झटका खाऊन मागे सरकला. त्याने कशाला स्पर्श केला होता यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सियाने आपला चेहरा हातांमध्ये लपवला आणि ती हुंदके देऊन रडू लागली. आज तिच्यासमोर एक लग्नाचा प्रस्ताव आला होता आणि तो तिने नाकारला होता. ती 22 वर्षाची होती, पण केवळ 16 वर्षाची दिसत होती. कृश आणि नाजूक. तिची शरीरयष्टीसुद्धा एखाद्या लहान मुलासारखी दिसत होती. मुलाच्या आईने तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्यांच्या नजरेची आग जाणवताच चिंताग्रस्त झालेल्या सियाने हळूच चुटकी वाजवली आणि मान खाली घातली. मुलीचे वय काय आहे? तिने तोंडात समोसा कोंबत तिखटपणे विचारले. हो, 22 वर्षाची. सुनीताने लगेच उत्तर दिले. ती 15-16 वर्षाची दिसते. तिला लग्न म्हणजे काय हे कळतं तरी का? त्यांच्या तिखट प्रश्नावर सियाने मान वर केली. हो, माझ्या मुलीला सगळा स्वयंपाक करता येतो. मी तिला घरातली सगळी कामं शिकवली आहेत. सुनीता धीर गोळा करत म्हणाली. घरकाम म्हणजे सगळं काही नाही. नाही का सुनीता? तिला तिच्या नवऱ्यालाही खुश ठेवावं लागेल, बरोबर? आणि तिला बघून तर असं वाटत नाही की ती त्याला अजिबात खुश ठेवू शकेल. बरं, मग तुझा मुलगा कसा खुश होईल? सिया रागाने उभी राहिली. तिच्या संयमाची परीक्षा होत होती. मर्यादा ओलांडली गेली होती. सिया गप्प बस. सुनीता देवीने तिला मध्येच थांबवले. अरे देवा, या मुलीची जीभ किती लांब चालते. ती बाई हात चोळत उभी राहिली. चला दीदी, आपल्याला इथे काही संबंध ठेवायचा नाहीये. हो, ठेवा. जा आणि तुमच्या मुलासाठी चावीने चालणारं खेळणं घेऊन या, ज्यामुळे तो आनंदी होईल. सियाचे शब्द अर्धवटच राहिले आणि त्या दोघी बायका भांडत भांडत रागाने बाहेर निघून गेल्या. जेव्हा सिया तिच्या आईकडे वळली तेव्हा त्यांनी तिला पकडले आणि तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. तिने तोंडावर हात ठेवून धक्का बसलेल्या अवस्थेत तिच्या आईकडे पाहिले, जी आता डोळ्यात अश्रू आणि वेदनेने तिच्याकडे पाहत होती. राजेश परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आत आला. काय झालं सुनीता? तू त्या मुलीवर का हात उचललास? त्याने रागाने विचारले. मग मी काय करू? सांग. तुझ्या मुलीला तिची जीभ चालवायची नक्कीच गरज आहे का? तर हे स्थळ इतक्या त्रासानंतर आलं होतं आणि त्यात भर म्हणजे ही मुलगी. ती दुःखाने खाली बसली आणि तिचं वाक्यही पूर्ण करू शकली नाही. आई, ते मागणी घालायला आले नव्हते. ते माझी चेष्टा करायला आले होते. त्या काय म्हणाल्या ते ऐकलं का? ती बाई कशी बघत होती ते पाहिलंस का? सिया रडली. सगळेच असेच बघतात. सगळ्यांना एक सुंदर आणि आकर्षक मुलगी हवी असते. सुनीता देवीच्या कठोर शब्दांनी तिच्या हृदयाला खोलवर जखम झाली. तुमचं बरोबर आहे. मी ना सुंदर आहे ना आकर्षक, म्हणून माझं लग्न करू नकोस. मी तुला कधी सांगितलं की मला लग्न करायचं आहे? मी जशी आहे तशीच आनंदी आहे. ती उचकी देत रडत रडत आपल्या खोलीत पळून गेली. काही क्षणांसाठी खोलीत शांतता पसरली. तू सियाशी खूप क्रूरपणे वागलीस. माझी मुलगी केवळ सुंदरच नाही तर तिचा स्वभावही आकर्षक आणि सकारात्मक आहे. ती शिकलेली, हुशार आणि समजूतदार आहे. तू तुझ्या मुलीशी असं कसं वागू शकतेस? तिच्याशी असं वागून तिला कमीपणाची भावना देऊ नकोस. जर तू तिला साथ देऊ शकत नसशील तर तिला दुखवू नकोस. राजेशजी असे म्हणून निघून गेले तर सुनीता देवी आपले अश्रू पुसत दुःखी झाल्या होत्या. सिया खोलीत आली आणि खूप रडली. नेहमी असंच का होतं की मुलीच्या घरचे हुंडा देतात आणि तरीही त्यांचे नखरे सहन करतात? ते मुलीकडे इतक्या द्वेषाने का बघतात? ती उचकी देत आरशासमोर उभी राहिली. तिने आपला चेहरा पाहिला, जो 14व्या दिवशीच्या चंद्रासारखा चमकत होता. सुंदर ठेवण, सुंदर दाट लांब पापण्या, गालावरच्या खळ्या, डोळ्याजवळ एक छोटा तीळ, छोटे नाक, गुलाबी ओठ आणि
आणि हंसासारखी सुंदर मान आणि बस. कारण त्या पलीकडे काहीच आकर्षक नव्हतं. स्वतःच्या रूपाकडे बघून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. आता देवाने तिला असं बनवलं होतं तर ती काय करू शकणार होती? ती मर्यादेच्या पलीकडे गेली होती. ती बारीक होती. सिया, स्त्री सौंदर्य हेच सर्वस्व आहे. त्याशिवाय स्त्री सुंदर दिसत नाही. तू तुझ्या या सौंदर्याबद्दल काहीतरी करायला हवंस. आपल्या मैत्रिणीने आधी काय म्हटले होते ते आठवून ती ओठ आवळून तिथेच बसली. मी काय करू? मी काय करू शकते? ती खूप हताश झाली. हो हो माझ्या मुला, तू कर. विराज, विराज. त्या क्षणी संपूर्ण जिम विराजच्या नावाने दुमदुमत होती. तो बॉडी बिल्डरसारखी शरीरयष्टी असलेला एक देखणा, आकर्षक 30 वर्षाचा तरुण होता. सिक्स पॅक्स ॲप्समुळे त्याची शरीरयष्टी अधिकच आकर्षक दिसत होती. तो घामाने चिंब भिजला होता. त्याच्या कपाळावरून घाम टपकत होता. कानाच्या बाजूने खाली वाहत होता आणि त्याच्या छातीत मुरत होता. त्याचे भरगच्च स्नायू, त्याचे पिळदार शरीर आणि आकर्षक रूप यामुळे त्याचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होते. आणि मग विराजने बाहुबाजीचा सामना जिंकला. जिममध्ये त्याच्या नावाची चर्चा होती. त्याने एका नामांकित बॉडी बिल्डरला हरवले होते. पुशअप्स असो, आर्म रेसिंग असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो, विराज नेहमीच पुढे असायचा. तो एक प्रसिद्ध व्यावसायिक होता, पण जिम ही त्याची आवड होती. त्याच्या घरी एक जिम होती, जी अत्यंत आधुनिक मशीन्सनी सुसज्ज होती. पण त्याने इंटरनॅशनल जिम सेंटरमध्ये आठवड्यातून 2 फेऱ्या अनिवार्य केल्या होत्या. ती जिम त्याचा मित्र समीरचीच होती. आणि ज्या दिवशी विराज येणार असे, त्या दिवशी जिममध्ये प्रचंड गर्दी असायची. अनेक मुले त्याचे चाहते होते, जे फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी येत असत. यार विराज, पुढच्या आठवड्यात एक स्पर्धा आहे, पण तू तू फ्री असशील तर. समीर त्याचा कॉलेजमधला मित्र होता. ते एकमेकांशी खूप मनमोकळे होते. पुढच्या आठवड्यात मी एका आठवड्यासाठी दुबईला जाणार आहे, त्यामुळे अवघड आहे. आता तो डंबेल्स उचलत होता आणि गडबडीच्या स्वरात म्हणाला, ठीक आहे, तू परत आल्यावर. समीरचे व्यक्तिमत्वही तसेच होते, पण विराटचे रूप एखाद्या ग्रीक देवतेसारखे होते. त्याच्या रूपाने तो अद्वितीय आणि खास होता. तो केवळ मुलींमध्येच नाही तर मुलांमध्येही लोकप्रिय होता. यार, मला खूप वाईट वाटतंय. अशा लोकांसोबत असंच होतं. तू खूप छान काम केलंस. सियाची मैत्रीण ईशाने तिला धीर दिला. ती तिच्या मनातलं सगळं काही तिची मैत्रीण ईशाला सांगायची. यार, स्थळ शोधायला येणारा प्रत्येकजण एकतर संपत्ती, मालमत्ता, हुंडा किंवा रूप, शरीरयष्टी पाहतो. पण कोणी मन का पाहत नाही का? सियाच्या डोळ्यात पाणी आले. काळजी करू नकोस. एक दिवस तुझ्या आयुष्यात कोणीतरी येईल, जो तुझं खरं आणि पवित्र मन पाहिल. ईशाला तिच्या मैत्रिणीने जेव्हा मिठी मारली, तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला. आई, मला लग्नाला यायचं नाही. मी जायलाच हवं का? ते सियाच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या सर्वांना आमंत्रण दिलं होतं, पण सियाने जायला नकार दिला. सिया, हे तुझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, कुठल्या तरी दूरच्या चुलत भावाचं नाही. की तू नाही गेलीस तरी चालेल, तयार हो. सुनीता देवी कठोरपणे म्हणाल्या. सियाने तिच्या वडिलांकडे केविलवाण्या नजरेने पाहिले आणि त्यांनी आपला चष्मा काढून बाजूला ठेवला आणि तिला सोबत येण्याचा इशारा करत मान डोलावली. ती शांत झाली. तिच्या शरीरयष्टीमुळे तिचे लग्न समारंभ आणि पार्ट्यांकडे जवळजवळ दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. तिचे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक तिला काडीपेटी म्हणून ओळखत होते, जे आता एक चेष्टेचे टोपण नाव बनले होते. तिला माहीत होते की आता तिचा मामाचा मुलगा रोहनच्या लग्नाला जाणे म्हणजे प्रत्येकजण तिच्याकडे भेदक नजरेने पाहणार होता. विशेषतः तिची चुलत भाऊ बहीण, जे तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळून टोमणा मारणारे हास्य करणार होते. त्या क्षणी सियाला तिथून नाहीसे व्हावेसे वाटले. तिच्या भावना, तिची मते कोणालाही कळत नव्हती आणि त्या कोणालाही समजून सांगण्याच्या स्थितीत ती नव्हती. 2 दिवसानंतर ती तयार झाली आणि रोहनच्या लग्नासाठी तिच्या आईवडिलांसोबत लग्न मंडपात गेली. पण तिथे तिचा मानसिक छळ आणि अपमान होणार होता. जड अंतकरणाने आईचा हात धरून ती महिलांच्या हॉलमध्ये शिरली. तिथे रंग आणि सुगंधांचा पूर आला होता. प्रत्येक मुलगी दुसऱ्या मुलीपेक्षा अधिक सुंदर दिसत होती. अशा वातावरणात सियाला पूर्णपणे परकेपणा जाणवला. आई आणि काका व त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर ती एका कोपऱ्यात जाऊन टेबलापाशी बसली. तिची आई उठून तिच्या ओळखीच्या कोणाला तरी भेटायला गेली. अगं सिया, तू इथे एकटी का बसली आहेस? आम्ही सगळे सेल्फी काढत आहोत. तू पण ये ना. तिची चुलत बहीण रिया तिचा हात धरून ओढत म्हणाली. अरे नाही, मी इथेच ठीक आहे. ती थोडी घाबरली. यार, एवढा नखरा करू नकोस, चल ना. दुसऱ्या एका चुलत बहिणीनेही तिला ओढले आणि त्यांचे प्रेम पाहून ती उठून त्यांच्यासोबत जाऊन उभी राहिली. त्यांच्यासोबत सेल्फी काढत उभी असताना तिला जाणवले की
की तिच्या चुलत बहिणींची नजर तिच्याकडे वळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य होते. यार सिया, लक्ष देऊ नकोस. हा दुपट्टा पुढे ओढ. माझा फोटो चांगला येत नाहीये. तिची चुलत बहीण डोळ्यात खोडकरपणा आणून सियाचा दुपट्टा तिच्या छातीवर पसरवत म्हणाली. तर बाकीच्या सर्व चुलत बहिणींनी आपले दुपट्टे मागे केले आणि मुद्दामून त्या सियाला कमी लेखू लागल्या. सियाच्या डोळ्यात काटा आला. तिने मान झुकवली, आपला दुपट्टा घट्ट गुंडाळला आणि निघून जाण्यासाठी परवानगी मागितली. आपल्या जागेवर परत जाताना तिने नकळत वर पाहिले. जणू काही ती देवाकडे तक्रार करत होती. कधी कधी हृदयाला इतकी तीव्र वेदना होते की जीभ मुकी होते. पण हृदयाची विनवणी थेट देवापर्यंत पोहोचते. सध्या सिया देवाच्या एका कठीण परीक्षेतून जात होती आणि केवळ परीक्षेतूनच माणूस सोन्यासारखा बनतो. तिच्या संयमाबद्दल देव तिला कोणती भेट देणार होता हे कुणालाच माहीत नव्हते. हे आंटी, तुम्ही ठीक आहात का? ती हॉलच्या पायऱ्या उतरून खाली येत होती, कारण वरच्या मजल्यावरचे नेटवर्क पूर्णपणे बंद झाले होते आणि तिला उद्याच्या क्लासबद्दल ईशाशी बोलायचे होते. ती तिचा मोबाईल आपल्या हातात घट्ट धरून मोठ्या थाटात पायऱ्या उतरत होती, तेव्हा अचानक एका बाईचा तोल पूर्णपणे गेला. सियाने सुपरवुमनच्या वेगाने तिला पकडले, पण या गडबडीत तिचा निष्प्राण स्मार्टफोन तिच्या हातातून असा निसटला जणू काही तो स्केटवर पायऱ्यांवरून खाली धावत होता. सिया डोळे विस्फाटून आणि धाप लागलेल्या अवस्थेत टॅप 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 असा आवाज करत प्रत्येक पायरीवरून ओलांड्या खात खाली येणाऱ्या आपल्या फोनकडे पाहत राहिली. प्रत्येक पायरीवर फोन पडण्याच्या आवाजाने सियाला जणू काही तिच्या काळजात सुरी खुपसल्यासारखे वाटत होते. पण या सगळ्यात सियाने त्या आंटीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. आंटी, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे लागलंय का? तिने त्या बाईला प्रेमाने विचारले. हो बाळा, मला फक्त थोडी चक्कर आली. ते तुझा मोबाईल खाली पडला. रम्यादेवी पायऱ्यांकडे पाहत म्हणाल्या. काही नाही काकू, मी बघते. तिला खाली नेत ती नम्रपणे म्हणाली. तिला बाजूला उभे करून ती तिचा मोबाईल फोन उचलण्यासाठी खाली वाकली, ज्याची स्क्रीन पूर्णपणे फुटली होती आणि तो बंद होता. तो चालू होईल या आशेने सियाने तो तिच्या तळहातावर हलके चापटला, पण तो बंदच राहिला. अगं बाळा, तुझा मोबाईल माझ्यामुळे तुटला, रम्यादेवी दुःखाने म्हणाल्या. सियालाही वाईट वाटले, पण तिची चूक कशी असू शकते? तो तिच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे पडला असेल. काही नाही काकू, मी तो दुरुस्त करून आणते. तुम्हाला कुठे जायचंय? मी तुम्हाला घेऊन जाते. सिया हसली. अगं बाळा, तू असं कसं? एक मिनिट थांब. रम्यादेवीने तिच्या मोबाईलवरून मुलाला फोन करायला सुरुवात केली आणि त्याला बोलावून घेतले. थोड्याच वेळात रम्यादेवींनी त्याला येताना पाहिले. आई, तुम्ही खाली का आलात? तुम्ही मला बोलवायचे होते, बरोबर? मला तुम्हाला घ्यायला यायला पाहिजे होते. तो लगेच आपल्या आईला पकडण्यासाठी पुढे धावला. अरे विराज बाळा, मला चक्कर आली आणि मी पडणारच होते, पण या मुलीने मला पकडले. पण तिचा मोबाईल तिच्या हातातून निसटून फुटला. कृपया तिचा फोन दुरुस्त करून दे, ती हे सर्व एका दमात म्हणाली. सियाने श्वास रोखून धरला आणि त्या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या माणसाकडे पाहिले आणि तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. मग स्वतःला सावरल्यावर तिने लगेच आपले लक्ष दुसरीकडे वळवले. तिचे हृदय ताशी 120च्या वेगाने धडधडत होते. अरे नाही आंटी, ठीक आहे, मी तो दुरुस्त करून घेईन, काळजी करू नका. तिच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. माफ करा, तुमची काही हरकत नसेल तर तुमचा फोन मला द्या, मी तपासतो, तो अत्यंत आदराने म्हणाला. सिया नजर खाली घालून तिच्या हृदयाची धडधड धोकादायकपणे वाढत असतानाही तिने मोबाईल फोन त्याच्या तळहातावर ठेवला. बाळा, तुझं नाव काय? रम्यादेवींनी विचारलं. हो, सिया, ती हळू आवाजात म्हणाली. किती गोड नाव आहे. मी दुरुस्त करून देतो, काळजी करू नकोस. अचानक विराजच्या आवाजाने ती दचकली. नाही, राहू दे, मी दुरुस्त करून घेते. सियाला त्याला त्रास द्यायला आवडत नव्हते. नाही नाही, विराज म्हणाला की तो दुरुस्त करून देईल. विराज, जर त्या मुलीला मोबाईल फोनची गरज असेल तर तिला तुझा दे. तिचा दुरुस्त झाल्यावर तिला तो दे आणि तुझा परत घे. रम्यादेवी काहीतरी विचार करत होत्या. अरे नाही आंटी, तसं काही नाही. सियाला अवघडल्यासारखं वाटलं. काही हरकत नाही, तू ठेवू शकतेस, उद्यापर्यंत दुरुस्त होईल. विराजने आपला आयफोन तिच्याकडे पुढे केला. सियाने आश्चर्याने त्या देखण्या पुरुषाकडे पाहिले. तो कोणत्याही मुलीच्या स्वप्नातील राजकुमारासारखा दिसत होता. तिने त्याच्या तीव्र नजरेकडे दुर्लक्ष करत आपली नजर खाली झुकवली, तर विराज तिच्या डोळ्याजवळील काळ्या तिळाकडे एकटक पाहत होता. त्या मुलीचा चेहरा कमालीचा आकर्षक होता, पण ती बरीच लहान दिसत होती. विराजने मनातल्या मनात स्वतःलाच फटकारले. एखाद्या मुलीकडे सतत असे एकटक पाहणे योग्य नाही. यात लाजिरवाणं असं काही नाही बाळा. हा मोबाईल फोन काळजी न करता ठेव. विराज
तिचा फोन लवकर दुरुस्त करून घे. ती खूप गोड मुलगी आहे. आनंदी राहा बाळा. तिला आशीर्वाद देऊन ती विराजसोबत गाडीकडे निघाली तर सिया तिच्या हातातल्या महागड्या आयफोनकडे एकटक पाहत होती, जो कसा वापरायचा हे देखील तिला माहीत नव्हते. ते निघून गेले पण सिया अजूनही तिथेच उभी होती. तो मोबाईल ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता, पण तिला माहीत होतं की त्या माणसाने आपला मोबाईल फोन एक ठेव म्हणून ठेवला होता, कारण त्याला वाटत होतं की सियाचा त्याच्यावर विश्वास नाही. कोणी इतकं देखणं आणि आकर्षक असू शकतं का? तिच्या हृदयाने अचानक स्वतःलाच विचारलं, आणि तेही इतकं परिपूर्ण. अरे देवा, देवाने किती काळजीपूर्वक कुणाला तरी निर्माण केलंय, आणि त्याचं शरीर. अरे देवा, तो किती देखणा आणि आकर्षक होता. सियाचा चेहरा लाल झाला होता. तिला माहीत होतं की ती फक्त दिवसाढवळ्यात स्वप्न पाहत आहे, कारण त्याच्यासारख्या आकर्षक माणूस तिच्या आयुष्यात नक्कीच येणार नव्हता. अरे सिया, तू काय विचार करत आहेस? एवढ्या साध्या भेटीत तू किती पुढे गेलीस. तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत ती आपल्या आईकडे गेली. तिचं नशीब कसं वळण घेणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. हे सिया, तुझा मोबाईल फोन कुठे आहे? आणि हे तू कुणाचा मोबाईल फोन घेतलास? तिच्या हातातला इतका महागडा फोन पाहून ती अचानक परत आल्यावर तिची आई सुनीताने विचारले. तिने थोडक्यातच सगळी हकीकत सांगितली, पण तो फोन त्या मावशीचा होता असे सांगण्यासाठी त्यात थोडा बदल देखील केला. बरं, कुणाला तरी मदत करणं ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या मोबाईल फोनची काळजी घे. तो खूप महागडा दिसतोय. तो नाजूक फोन पाहून सुनीता देवी म्हणाल्या, तो लाखो रुपयांचा आयफोन 16 प्रो मॅक्स आहे. हे सिया तिच्या आईला सांगू शकली नाही. सत्य सांगून तिला विनाकारण त्रास द्यायचा नव्हता. त्या माणसाने शांतपणे तिचा साधा स्मार्टफोन घेतला आणि आपला महागडा आयफोन तिला दिला. त्याने तिच्यावर विश्वास कसा ठेवला असेल? सिया रात्रभर याचाच विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायची तयारी करत असताना तिने तो फोन घरातल्या कपाटात बंद करून ठेवला, कारण तिला तो कॉलेजला घेऊन जाण्याचा धोका पत्करायचा नव्हता. विराज बाळा, तसं ती मुलगी खूप छान आहे, नाही का? रम्यादेवी हसून म्हणाल्या, मला ती पहिल्याच नजरेत आवडली. आजकालच्या मुली इतक्या स्मार्ट आणि शिष्ट आहेत की देवच त्यांच्याकडून आपल्यासारख्यांना वाचवू शकतो. पण ही मुलगी इतरांपेक्षा अगदी वेगळी वाटते. अगदी निरागस आणि साधी. तुला ती कशी वाटली? आई, तुला काय झालंय? विराजने मान हलवत विचारले. तू असं विचारते आहेस जणू काही मी तिथे त्या मुलीला न्याहाळायला गेलो होतो. त्याने मान हलवली. तिला तिच्या खोलीत सोडून शुभरात्री म्हणाला आणि निघून गेला. आता त्याच्या हातात त्या मुलीचा मोबाईल फोन होता, जो बऱ्यापैकी तुटलेला होता. त्याने तो दुसऱ्या दिवशी दुरुस्त करून घ्यायचे ठरवले होते, जरी त्याला वाटत नव्हते की तो पुन्हा कधी परिपूर्ण होईल. असो, त्याने यावरही काहीतरी उपाय शोधला असता. सकाळी तो ऑफिसला निघताना रम्यादेवीने त्याला पुन्हा एकदा मोबाईल दुरुस्त करून घेण्याची आठवण करून दिली. ऑफिसला पोहोचल्यावर ऑफिस बॉयला तो दुरुस्त करायला पाठवायचे त्याने ठरवले. बाळा, काळजी घे आणि ज्याच्यावर तुझा विश्वास असेल त्याच्याकडूनच दुरुस्त करून घे. तो मोबाईल त्या मुलीचा आहे, त्यावर तिची वैयक्तिक माहिती असावी. मीटिंग संपवून विराज ऑफिस बॉयला मोबाईल देणार होता, तेवढ्यात त्याला आईचे शब्द आठवले. तो क्षणभर विचारमग्न झाला आणि एकटाच ऑफिसमधून बाहेर पडला. आता तो मोबाईल मार्केटच्या दिशेने निघाला होता. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीच्या दुकानातून फोन दुरुस्त करून घ्यायचे ठरवले. दुकानदार मोबाईल दुरुस्त करत असताना विराज तिथेच उभा राहिला. साहेब, मोबाईल दुरुस्त झाला आहे, पण तो पासवर्ड मागत आहे. तुम्ही तो अनलॉक करू शकता का? तो व्यवस्थित काम करतोय की नाही हे आम्ही नीट तपासून पाहू. दुकानदाराने विराजच्या हातात फोन देत म्हटले. विराजने क्षणभर विचार केला आणि मुलीचा पासवर्ड मिळवण्यासाठी दुसऱ्या फोनवरून त्याच्या आयफोनवर कॉल केला. सिया नुकतीच कॉलेजमधून परत आली होती. रात्रीच्या जेवणानंतर ती झोपायला जाणार होती, तेव्हा तिला कपाटातून तो फोन वाजल्याचा आवाज आला. ती लगेच उठली आणि तिने तो बाहेर काढला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर पाहून ती थोडी अस्वस्थ झाली. कॉल उचलावा की नाही या विचारात पडली. नक्कीच त्या व्यक्तीचा मित्र असणार. गोंधळून तिने ओठ चावले. कॉल कट झाला होता, पण ती त्या फोनकडे एकटक पाहत होती. तेवढ्यात तो पुन्हा वाजू लागला. सियाला नाईलाजाने फोन उचलावाच लागला. हो, तिचा घाबरलेला आवाज ऐकताच विराजच्या मनात असलेला किंचित राग क्षणात नाहीसा झाला. सिया, तू फोन का उचलत नव्हतीस? विराजने तिचं नाव अगदी गंभीरपणे घेतलं. तुम्ही तिला आश्चर्य वाटलं. मी विराज बोलतोय. तुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे? आपलं काम संपवून घरी जाऊन आराम करण्याच्या घाईत त्याने विचारले. तुम्ही का विचारतायत? सियाने भुवया उंचावत विचारलं. माफ करा, मी तुमचा मोबाईल दुरुस्त करायला दिला आहे. मला पासवर्ड हवा आहे. तो यावेळी जरा मोठ्या आवाजात म्हणाला. तो सियाला पासवर्ड सांगायचा नव्हता. तिच्या मोबाईल गॅलरीत तिचे स्वतःचे खाजगी फोटो होते, जे तिला काही अनोळखी व्यक्तीला दाखवायचे नव्हते. सिया, सांगशील का? त्याने पुन्हा विचारले. हो, पासवर्ड सिया आहे, पण
प्लीज मोबाईल गॅलरीत जाऊ नका, ती पटकन म्हणाली, ज्यामुळे विराजला राग आला. मी तुझ्या मोबाईलची गॅलरी का बघायला लागलो? काळजी करू नकोस. मला तशी सवय नाही, तो तिचे सांत्वन करत होता. पण त्याच्या मनात एक विचित्र उत्सुकता निर्माण झाली होती की तिच्या मोबाईलच्या गॅलरीत काय आहे? मला माझा मोबाईल कधी परत मिळेल? विराज कॉल कट करण्यापूर्वीच तिने लगेच विचारले. तो दुरुस्त झाल्यावर मी तुला कळवीन. मग तू तो घेऊन जाऊ शकतेस. आणि अजून एक गोष्ट, जे मला लागू होतं ते तुलाही लागू होतं. असं म्हणून त्याने कॉल कट केला. तर सिया विचार करत राहिली की तो नक्की कशाबद्दल बोलत होता. मग अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे सियाने त्याच्या मोबाईलची गॅलरी पाहू नये असं त्याला वाटत होतं. साहेब, मोबाईल दुरुस्त झाला आहे, पण आता तुम्ही तो जास्त वापरलात तर पुन्हा खराब होऊ शकतो. तो विकून नवीन घेतला तर बरं होईल. दुकानदार विराजला सल्ला देत होता. किती खर्च आला? त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून त्याने पैसे दिले आणि तो दुकानातून बाहेर पडला. पण मोबाईल परत करण्याचा त्याचा अजिबात विचार नव्हता. त्याने मोबाईल घेतला आणि तो घरी परतला. विराज बाळा, मोबाईल दुरुस्त झाला का? त्याची आई मोबाईलची वाट पाहत असल्यासारखी वाटत होती. त्यांचं संपूर्ण संभाषणही तिथेच संपलं. आई, उद्यापर्यंत होईल आणि तुझ्या लाडक्या सियाला तिचा मोबाईल फोनही मिळेल. काळजी करू नकोस. तो थोडासा चिडून म्हणाला. तू का चिडतोयस? मी विचार करत होते की तू तिला पत्ता देशील, म्हणजे ती घरी येऊन तिचा फोन घेऊ शकेल. त्यामुळे तिला मला भेटायला एक निमित्तही मिळेल. मला तिला पुन्हा भेटायची, तिच्याशी बोलण्याची खूप खूप इच्छा होत आहे. तिचे शब्द ऐकून विराजच्या कपाळावर आठ्या पडल्या. आई, हे जरा जास्तच होत नाही का? कुठे? आधी मला शोधून दे. तिचा साखरपुडा झालाय का? तिने गंभीरपणे विचारले. विराजने कपाळ चोळले. आई, ती माझ्यापेक्षा साधारण 15 वर्षांनी लहान आहे. आणि तू काय बोलतेस? नाही विराज, मला नाही वाटत ती इतकी लहान असेल. बरं, तिला येऊ दे. मी तिला याबद्दल विचारेन. ती तिच्या खोलीत आत जाताना म्हणाली. विराज खोलीत शिरला, दार बंद केले आणि मोबाईल फोन ऑन केला. आणि क्षणभर विचार केला आणि मग तो थेट तिच्या गॅलरीत गेला. त्याने पाहिलेला पहिलाच फोटो पाहून त्याचे कान टवकारले आणि श्वास थांबला. त्याच्या समोरच्या स्क्रीनवर सियाचा एक जबरदस्त आणि बोल्ड फोटो होता. एक छोटा ओलसर गुलाबी टॉवेल तिच्या ओल्या शरीराला चिटकला होता, ज्यामुळे तिचे बारीक कंबर आणि सुडौल बांधा स्पष्टपणे दिसत होता. तिच्या खांद्यावर विखुरलेल्या ओल्या केसातील पाण्याचे थेंब तिच्या मानेवर चमकत होते. ती आरशासमोर उभी होती. तिचे ओठ मोहक आणि आकर्षक दिसत होते आणि ती कॅमेऱ्याकडे एकटक पाहत होती. तिच्या या बोल्ड, सुंदर फोटोने विराजच्या हृदयाची धडधड वाढवली. त्याने फोन पूर्ण वेगाने चालवला, पण पुढच्या क्षणी त्याने फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून घेतले. विराज, तुझं डोकं फिरलंय का? ती एक अनोळखी व्यक्ती आहे आणि हा मोबाईल तिचा विश्वास आहे. एका अनोळखी व्यक्तीकडे असं बघणं हे चुकीचं आणि अनैतिक कृत्य आहे. स्वतःला चांगले फटकारत त्याने फोनकडे एक नजर टाकली आणि तो बाथरूमकडे गेला. शॉवरखाली उभे राहून त्याने डोळे मिटले आणि अचानक तेच चित्र त्याच्या डोळ्यासमोर चमकले. त्याच्या आत तारुण्यातील भावना अचानक जागृत झाल्या. त्याच्या शरीरात एक ठिणगी पेटली. उफ, मला काय झालंय? मी तिच्याबद्दल का विचार करतोय? थंड पाणी त्याच्या शरीरावरून जात असताना त्याने डोळे मिटले. आता दीर्घ श्वास घेत त्या मुलीची प्रतिमा मनात घेऊन तो सर्व प्रकारच्या गोष्टीचा विचार करत त्याने नकळत डोळे मिटले. अरे देवा, काय छान गोष्ट आहे. विराजने नकार दिला असूनही सिया उत्सुकतेपोटी त्याच्या मोबाईल गॅलरीत शिरली होती आणि आता ती लाजेने आपले कान झाकत होती. सुरुवातीला दिसलेले फोटो कमालीचे देखणे आणि सुंदर होते. कुठेतरी तो 3 पीस सूटमध्ये होता, कुठेतरी कुर्ता पायजाम्यामध्ये, कुठेतरी टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये, कुठेतरी तो आपले स्नायू दाखवत होता. त्याच्या काळ्या शॅडोमध्ये तो एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. ती त्याला पाहण्यात इतकी मग्न झाली होती की तिला आजूबाजूच्या परिस्थितीची भानच राहिले नव्हते. त्याच्या पिळदार व्यक्तिमत्वाच्या कौतुकाने ती नकळत हसत होती आणि अचानक पुढचे फोटो स्क्रोल करत असताना जो फोटो तिने पाहिला तो पाहून तिच्या चेहऱ्यावरची सगळी लालीच चढली. तिचे हात प्रचंड थरथरत होते. मोबाईल तिच्या हातातून निसटून तिच्या मांडीवर पडला. स्वतःला कसंबसं सावरत तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या हाताला स्पर्श करत ती दयेची भीक मागू लागली. किती निर्लज्ज माणूस आहे तो! कोणी असे फोटो काढतं तरी का? अरे देवा, असे फोटो मोबाईलमध्ये का ठेवतोयस? कोणी पाहिले तर काय विचार करेल? ती आता अस्वस्थ होऊन नखं कुरतडत होती आणि तिचं हृदय धडधडत होतं. तो फोटो तिच्या डोळ्यासमोर सतत चमकत होता. नकळतपणे तिने असे 2-3 फोटो पुढे सरकवले होते. प्रत्येक फोटो वेगवेगळ्या कोण्यातून काढलेला होता. पण
फोकस मात्र एकाच जागेवर होता. तिचा संपूर्ण चेहरा लाजेने लाल झाला. ती मोबाईल बंद करणारच होती तेवढ्यात अचानक एक कॉल आला. जणू काही चोरी करताना पकडली गेली आहे अशा भीतीने ती दचकली. घाबरून तिने कॉल उचलला. तो त्याच नंबरवरून होता आणि तो नक्कीच विराजचा होता. हो, तिने कॉल उचलल्यावर तो उपहासाच्या स्वरात म्हणाला, तुला तुझा फोन उद्या मिळेल. आईची इच्छा आहे की तू घरी येऊन तो घेऊन जावंस. तो जो तिथेच होता त्याचा मोबाईल त्याच्या लॅपटॉपला जोडून तिच्या फोनच्या गॅलरीतील सर्व फोटो स्वतःच्या फोनमध्ये ट्रान्सफर करत होता. तिच्याशी अगदी हळू आवाजात बोलला, तू तू मला पत्ता सांगशील का? ती सुद्धा पटकन बोलली. तिने त्याला स्वतःला पत्ता देऊन कोणाकडे तो मोबाईल पाठवायला सांगितलं नाही, कारण तिला ती व्यक्ती तिच्या घरी यावी असे वाटत नव्हते. पत्ता लिहून घे. त्याने तिला पत्ता सांगितला आणि तो शांत झाला. मी उद्या सकाळी येईन. सिया एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, जशी तुमची इच्छा, असे म्हणून त्याने कॉल कट केला. समोरच्या लॅपटॉपवरील दृश्य अधिकच मनमोहक होते. तो एका फोटोने मोहित झाला होता, ज्यात पावसाचे थेंब दवबिंदूप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर पडत होते आणि काही तिच्या गुलाबी ओठांवर रेंगाळत होते आणि ती डोळे मिटून चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन त्यांना स्पर्श करत होती. किती सुंदर! तिच्या फोटोकडे एकटक पाहत त्याचे डोळे धुंद झाले होते. तो हळूच पुटपुटला, अगं काहीतरी घे. तू काहीच घेतले नाहीस. ती तिचा मोबाईल फोन घेण्यासाठी विराजच्या घरी आली होती आणि रम्यादेवी तिची खूप काळजी घेत होत्या. तेवढ्यात विराज धावत जिना उतरून खाली आला. त्याच्या व्यक्तिमत्वात आधीच खोलवर गुंतलेली ती त्याच्या श्रीमंतीने पार खचून गेली. तो सम्राट कुठे होता आणि ती एक सामान्य मुलगी कुठे होती? तो आल्याबरोबर ती उठून उभी राहिली. मिस सिया, हा तुमचा मोबाईल फोन आहे बघा. तिच्याकडे रोखून पाहत तो तिच्याकडे मोबाईल पुढे करत म्हणाला, हो हा तुमचा आयफोन. तिने त्याचा मोबाईल फोन त्याला परत केला. आंटी, कृपया मला आता माफ करा. उशीर होत आहे. मला निघायला हवं, असं म्हणत ती उठून तिची बॅग खांद्यावर टांगली. विराज, कृपया मुलीला घरी सोड. रम्यादेवीच्या अचानक बोलण्याने ते दोघेही दचकले. अरे नाही आंटी, मी कॅबने जाईन. ती घाबरून म्हणाली, नाही बाळा, तू एकटी जाणार नाहीस. विराज तुला सोडेल. जा विराज. यावेळी अधिकारवाणीने ती म्हणाली. सियाला नाईलाजाने विराजच्या गाडीत त्याच्या सोबत बसावे लागले. मला तुझ्या घराचा पत्ता सांग, विराजने विचारले. त्याची नजर गाडीच्या विंडस्क्रीनवर खिळलेली होती. त्याच्या मजबूत हातांवरील ठळक निळ्या हिरव्या शिरांमध्ये आणि आणि त्याच्यावरच्या महागड्या ब्रँडेड घड्याळात ती हरवून गेली होती. तिने घाईघाईने पत्ता सांगितल्यावर त्याने होकारार्थी मान हलवली. एवढ्या मोठ्या गाडीत बसण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. जर कोणी तिला पाहिलं तर? सिया न कळत थरथरली. जेव्हा गाडी घरासमोर थांबली तेव्हा सियाने सुटकेचा निश्वास टाकला. धन्यवाद मिस्टर विराज, ती आनंदाने म्हणाली. काही हरकत नाही, तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला. त्याच्या भेदक नजरेने घाबरून ती पटकन गाडीतून उतरून घरात गेली. सिया, राजेशाही हास्य करत त्याने गाडी परत वळवली. असेच काही दिवस चिंतेत गेले आणि ती एक व्यक्ती तिच्या मनातूनही पुसली गेली. एके दिवशी अचानक विराजची आई, त्या रम्यादेवी, सियाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या. आश्चर्याने सियाचे डोळे विस्फारले. तिचे आई वडील खूप आनंदी झाले आणि ती मात्र नाराज झाली. एवढ्या मोठ्या कुटुंबाकडून आलेला प्रस्ताव हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. राजेशजींकडे 2-1 दिवसांची मुदत मागितल्यावर ती तयार झाली. या काळात सियाला तिच्या शरीराची आणि बांध्याची खूप काळजी वाटू लागली होती. तिला वाटले होते की विराजच्या आईने तिला आधीच स्वीकारले आहे आणि कदाचित मुलाच्या इच्छेविरुद्ध जाऊनच लग्नाची मागणी घातली आहे. नाहीतर या काळात आकर्षक बांधा नसलेली मुलगी कोणत्याही मुलाला आवडत नाही. ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागली. उफ, माझ्यात काय आकर्षक आहे? मी मुलांची पसंती नाही, असा विचार करत ती जवळजवळ रडू लागली. अशा गोष्टी ती फक्त तिच्या मैत्रिणीकडूनच शिकली होती. देवाने मला थोडेसे तरी सौंदर्य दिले असते तर? ती नेहमी देवाला तक्रार करायची. काय झाले बाळा, तू इतकी काळजी का करत आहेस? काळजी करू नकोस, देव सर्व काही ठीक करेन. ज्याने कोणी ही मागणी घातली आहे तो तुझ्यासाठी एका चमत्कारासारखा पाठवला गेला आहे आणि तो त्याचे वचन पूर्ण करेल. आज तिचे लग्न होते. वधू म्हणून ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. तिच्या मैत्रिणीच्या आग्रहामुळे तिने पॅडेड ब्लाऊज घातला होता आणि ती खरोखर अप्रतिम दिसत होती. वराला पाहून सर्वजण थक्क झाले होते. काय अद्भुत भाग्य! जणू काही देवानेच आपल्या आशीर्वादाचा वर्षाव केला होता. घरातील अनेक मुली नवरदेवापुढे स्वतःला मिरवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण विराज तिथेच होता. विराज सिंघानिया, त्या नावाचा एकमेव. इतर कोणत्याही मुलीकडे पाहणे ही चूक आहे असे त्याला वाटत होते.
थोड्याच वेळात पुजाऱ्यांनी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना मंडपात बोलावले आणि लग्नाचे विधी सुरू झाले. विधी जसजसे पुढे सरकत होते तसतसे सियाच्या हृदयातील धडधड वाढत होती. तर तिचे चुलत भाऊ बहीण अनिच्छेने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. पण तिच्या मैत्रिणी मात्र प्रचंड आनंदी होत्या आणि मनापासून त्यांच्या नात्याचे कौतुक करत होत्या. ती फोनवरून विराजला तिच्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करत होती, पण विराजने तिचे ऐकले नव्हते. आता तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते. अभिनंदन, लग्न संपन्न झाले. पंडितजींचे शब्द ऐकून विराजचे हृदय अमानवी आनंदाने धडधडू लागले. पहिल्यांदाच एका मुलीने त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला होता आणि विराज सिंघानियाने तिला थेट आपल्या आयुष्यात आणले होते. पाहुण्यांचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले. संध्याकाळी जाण्याची वेळ झाल्यावर तिने वडिलांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. राजेशजींनी आपल्या सहनशील मुलीला आशीर्वाद देऊन निरोप दिला. सुनीता देवींनीही आपल्या मुलीला भरभरून आशीर्वाद दिला आणि ती आपल्या पतीसोबत माहेर सोडून गेली. सिंघानिया हवेलीत तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. रम्यादेवी तर आनंदाने स्वागतात पोहोचल्या होत्या. जणू काही सिया त्यांना जगातील सर्व संपत्ती वारसा म्हणून मिळाली होती. आपल्या मुँह दिखाईचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या सुनेला हिऱ्याचा सेट दिला, तर त्यांच्या कुटुंबातील इतर अनेक महिलांनी सियाला महागड्या भेटवस्तू दिल्या. अगदी थोडे विधी पार पडले आणि थोड्याच वेळात तिला विराजच्या खोलीत नेण्यात आले. ती एक खोली नव्हती, तो एक महाल होता. गरजेच्या सर्व गोष्टी तिथे होत्या आणि प्रत्येक गोष्टीला एक राजेशाही थाट होता. बाळा, काळजी करण्याची गरज नाही. आजपासून हे तुझंच स्वतःचं घर आहे. तुला जसं हवं तसं राहा आणि माझा मुलगा विराज खूप चांगला माणूस आहे. तू त्याच्यासोबत राहिल्यावर तुला कळेलच, असं म्हणून तिने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. सिया उभी राहिली. सिया इतकी घाबरली होती की तिच्या चेहऱ्यावर फक्त एक हलकेसे स्मित उमटले. सर्वात कठीण क्षण आता येणार होता, जेव्हा विराज तिच्या जवळ येणार होता. या सगळ्या विचारानेच तिच्या नसा फुटायच्या बेतात होत्या. तिच्या जवळ येताच विराज तिला नाकारणार होता, तर मग ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून कशी पाहणार होती? तो अचानक तिला कोणत्या प्रकारे टोमणा मारणार होता? तो स्वतः इतका मजबूत, पिळदार आणि देखणा पुरुष होता. तो या सामान्य मुलीला कसा स्वीकारणार होता? नक्कीच त्यानेही त्याच्या लायकीच्या मुलीवर प्रेम केले असेल. त्याला एका परिपूर्ण मुलीची गरज होती. विचित्र आणि अंतहीन विचारांनी सियाचे मन सुन्न झाले होते. ती स्वतःच्या विचारात इतकी बुडाली होती की ती बरोबर चूक, चांगले वाईट विसरून गेली होती. तेवढ्यात दार उघडले आणि विराज खोलीत आला. त्याच्या प्रत्येक पावलागणित सियाचा श्वास रोखला जात होता. तो तिच्या शेजारी बसणारच होता. तेवढ्यात अचानक सिया तिच्या जागेवरून उठून त्याच्या समोर उभी राहिली. विराजने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित होते. प्लीज माझ्याजवळ येऊ नका, ती एका जाड दुपट्ट्यामध्ये स्वतःला लपवत घाबरून म्हणाली. तुला काय म्हणायचं आहे? तिच्या शब्दांनी विराजला धक्काच बसला. प्लीज माझ्याजवळ येऊ नका, तुमची निराशा होईल. अश्रू गिळत ती कशीबशी बोलली. तू काय म्हणते आहेस सिया? कसली निराशा? तिने 2 पावले टाकली. तो तिच्याजवळ सरकला. नाही, नाही, दूर राहा. मी तुम्हाला संतुष्ट करू शकत नाही, ती मुठ्ठी आवळत मोठ्याने म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची पत्नी, त्याची नववधू त्याच्यासमोर उभी राहून असे शब्द वापरू शकते. काय मूर्खपणा आहे? त्याने भुवया चढवत आणि तिच्याकडे रोखून पाहिले. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तशी नाही जशी तुम्हाला वाटते. मी तशी नाही जशी तुम्हाला वाटते. तिच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या विराजलाही ती गोंधळात टाकत होती. तुला काय वाटतं? मी तुझ्याबद्दल काय विचार करत असेल? तू तशी नाहीस. विराजने थेट आणि कोणताही संकोच न बाळगता काही क्षणातच तिच्या आणि त्याच्यामधील अंतर कमी केले. त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकले आणि तिला आपल्या छातीशी घट्ट धरले. त्या क्षणी सियाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. ज्या क्षणांची तिला भीती वाटत होती त्याच क्षणात ती अडकली होती. डोळे उघड. विराज तिच्या चेहऱ्याकडे गरम श्वास सोडत अतिशय गंभीर आवाजात म्हणाला. ती थरथरली आणि तिने डोळे आणखी घट्ट मिटून घेतले. सिया, माझं ऐकतेस का? डोळे उघड. तिच्या डोळ्यांवर फुंकर घालत तो म्हणाला. एका क्षणात तिने डोळे उघडले. एका क्षणात त्यांच्या नजरा एकमेकात खोलवर भिडल्या. विराज सिंघानियाने तिच्या घशातून हुंदका बाहेर काढण्यासाठी तिला आपल्या छातीशी अधिक घट्ट धरले. आहा! तिच्या हुंदक्यांनी विराज सिंघानियाच्या शरीरातून एक दिलासाची लहर गेली. विराज, तिने आपल्या हातांनी त्याला मागे ढकलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण तो तिला आणखी घट्ट चिटकून राहिला. तू इतकी अस्वस्थ का आहेस? मला थोडेही हलवण्याची ताकद तुझ्यात नाही. हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत माझ्या प्रिये. त्याने तिच्या नाजूक कमरेवर हात पुढे केला.
जी त्याने इतक्या घट्ट पकडली होती. तो कित्येक दिवसांपासून त्याच्या लॅपटॉपकडे एकटक बघत होता आणि त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. आज त्याला ते योग्य वाटू लागलं होतं. हे खरं आहे. प्रेम खरं असेल तर देवच आपल्याला एकत्र आणतो. प्लीज विराज, मला सोडून दे. मी तुझ्या लायकीची नाही. तिच्या घशात एक अश्रू अडकला होता. या मूर्खपणाचा काय अर्थ आहे? तो कपाळावर आठ्या घालत म्हणाला, तुला आज समजणार नाही. प्लीज माझ्यापासून दूर राहा. मी तुझ्यापासून दूर राहण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं नाही, नाही का? तो रागावला होता. सुरुवातीला त्याला वाटलं की ती 15-16 वर्षाची मुलगी आहे. पण जेव्हा त्याची आई रम्यादेवीने तिचं वय शोधून त्याला सांगितलं तेव्हा तो चकित झाला. ती 22 वर्षाची मुलगी होती. पण तिची शरीरयष्टी अगदी लहान मुलींसारखी होती आणि कदाचित म्हणूनच ती त्याच्यासोबत लाजत होती आणि संकोचत होती. विराजला आता समजू लागलं होतं. म्हणूनच ती नकार देत होती. म्हणत होती, माझ्याशी लग्न करू नकोस, पण तू माझं अजिबात ऐकलं नाहीस. विराजला तिचे निरागस शब्द इतके मोहक वाटले की त्याने नकळतपणे तिच्या गुलाबी ओठांना स्पर्श केला. सियाच्या मऊ ओठांचा स्पर्श इतका धोकादायक होता की विराजचे संपूर्ण शरीर हादरले. तो नकळतपणे पुन्हा तिच्या ओठांवर झुकला. ती थक्क झाली. विराजकडे तिने याची अपेक्षा तर कशी केली होती? आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. तिने पटकन विराजला स्वतःपासून दूर ढकलले. तिच्या ओठांना स्पर्श करून धुंद झालेला तो धक्क्याने पटकन मागे सरकला. सगळी धुंदी एका क्षणात नाहीशी झाली. तुला एक गोष्ट कळत नाही का? जवळ येऊ नकोस. तुला माझ्याकडून काहीही मिळणार नाही, कारण माझ्याकडून काहीही न मिळाल्यानंतर तू उद्या सकाळी मला घटस्फोट देशील. ती वेदनेने विव्हळली. ती कडवटपणे बोलत राहिली, म्हणजे तू फक्त 1 मिनिट थांब. यावेळी तिच्या शब्दांनी तो रागाने भडकला. मी असं टोकाचं पाऊल का उचलेन? सांग मला. ती त्याच्या जवळ गेली, पण 2 पावले मागे सरकली. मी तुला सांगू शकत नाही. फक्त एवढं समजून घे की मी तुझ्या प्रकारची नाही. तुझ्यासारख्या देखण्या पुरुषाला एक सुंदर भरदार शरीरयष्टीची स्त्री शोभते. माझ्यात अजिबात सौंदर्य नाही. आज रात्री मी स्वतःच तपासेन की तुझ्यात सौंदर्य आहे की नाही, आणि तू सभ्यपणे स्वतःला माझ्या स्वाधीन केलंस तर ते अधिक चांगलं होईल. आज मी माझ्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. तो तिच्याकडे सरकत आपला शर्ट काढून फेकून देत रागाच्या स्वरात म्हणाला. त्याची पिळदार दगडासारखी छाती पाहून सियाच्या घशात अपराधीपणाची भावना दाटून आली आणि लगेचच नाहीशी झाली. तू माझ्यावर जबरदस्ती करणार? तिला खात्री नव्हती. तू माझी बायको आहेस. मी तुझ्यासोबत काहीही करू शकतो. तू डोक्यापासून पायापर्यंत माझी आहेस. मी तुला पाहू शकतो. मी तुला स्पर्श करू शकतो. मी तुला अनुभवू शकतो. आणि मी तुझ्या आत्म्यातही प्रवेश करू शकतो. प्रत्येक शब्दावर जोर देत तो तिच्या दिशेने सरकला आणि तिने अचानक दरवाजाकडे धाव घेतल्यामुळे त्याने आपली पावले जलद केली. विराजने तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला परत मिठी मारली. तुला पश्चाताप होईल विराज, ती धापा टाकत म्हणाली. मी मान्य करतो. त्याने आपले जळजळीत ओठ तिच्या मानेवर टेकवले. तू मला स्पर्श करू शकत नाहीस माझ्या परवानगीशिवाय. ज्याने तिच्या ब्लाऊजची नाडी ओढली होती. तो तिच्या शब्दांवर हळूच हसला आणि तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त करू लागला. पण सियाने लगेच तिच्या छातीवर हात ठेवला आणि स्वतःला वाचवू लागले. प्लीज विराज, असं करू नकोस. मी मरेन. यावेळी ती त्याच्या विनवणीपुढे झुकली आणि जोरजोरात रडू लागली. यावेळी रिया रडल्यावर विराजला खरंच वाईट वाटलं. तो पुढे सरकला आणि त्याने तिला मिठी मारली. रडू नकोस. मी काही करत नाहीये. जोपर्यंत तू परवानगी देत नाहीस तोपर्यंत मी जवळ येणार नाही. तिचे अश्रू पुसत तो हळू आवाजात म्हणाला. यावेळी ती हुंदके देत आणि उचकी घेत त्याच्याकडे निरुत्साहीपणे बघत होती. तुला खात्री आहे ना? ती लहान मुलासारखं वचन घेत होती. त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तो मागे सरकला. ठीक आहे, तुझे अश्रू पुस आणि जाऊन कपडे बदल. तो मागे सरकला. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून तो खरंच मागे सरकला. सिया अजूनही द्विधा मनस्थितीत होती, पण तरीही स्वतःचा अवतार पाहून ती ड्रेसिंग रूमकडे गेली. आज जाताच ती ढसाढसा रडू लागली. आज ती तिच्या नवऱ्याच्या कृत्यासाठी दोषी ठरत होती, पण ती स्वतः वेदनेत होती. तिला विराजला या वेदनेतून वाचवायचे होते. जेव्हा तो तिच्या जवळ येईल तेव्हा त्याला वाईट वाटेल. स्पर्श. ती वेदनेने तळमळली. तिला आत्महत्या करावीशी वाटत होती. जर ती तिच्या नवऱ्याच्या मनात खदखदणारी वासना शांत करू शकली नाही
जर ती त्यांच्या नात्याला कायदेशीर स्वरूप देऊ शकली नाही, मग तिच्या शरीराचा काय उपयोग? ती हा गुन्हा कसा करू शकली? नाही, ती हा गुन्हा करू शकत नाही. अचानक तिच्या सतसत विवेकबुद्धीने तिला लाज वाटायला लावली आणि मनात पक्का निश्चय करून ती मरून रंगाची नायटी घालून ती बाहेर पडली. खोलीत आता मंद प्रकाश होता. तो हृदयभंग होऊन पलंगाशेजारी उभा होता. विराज त्याच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होता. सियाच्या उपस्थितीकडे त्याचे लक्ष गेले नव्हते, पण तो आता मुद्दाम स्वतःला व्यस्त दाखवत होता. विराज तिच्या घाबरलेल्या आवाजाने त्याच्या हृदयाची धडधड वाढली. सिया झोप, मला काम आहे. तो तिच्याकडे न पाहता कामात व्यस्त राहून म्हणाला. जर त्याने तिला या क्षणी पाहिले असते तर तो आपल्या भावनांच्या आहारी जाऊन तिला दुखवू शकत होता आणि त्याला तसे करायचे नव्हते. माझं ऐक ना, ती हिंमत गोळा करत म्हणाली. सिया, आपण सकाळी बोलू. तू आता नाराज आहेस, शांत हो. तो अजूनही तिच्याकडे बघत नव्हता आणि सियाला याचा राग येऊ लागला की तिने खास त्याच्यासाठी नायटी घातली असूनही तो तिला दुर्लक्षित करत होता. अचानक ती पुढे झुकली. तिने विराजच्या केसात हात घातला, त्याचे डोके वर उचलले आणि आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. या अचानक आलेल्या संकटाने त्याने आपला श्वास रोखून धरला. त्याने आपले डोके वर केले आणि त्या वेड्या मुलीकडे पाहिले, जी जळूप्रमाणे त्याच्या ओठांवर झुकली होती, पण तरीही कोणतीही हालचाल करत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. विराजची नजर अजून तिच्या चेहऱ्यावर पडली नव्हती. तिला शांत पाहून त्याने आपले ओठ मागे घेतले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तो तिच्या चेहऱ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता. तुला काय झालं? तुला असं वाटतं का की विराज त्याच्या अहंकाराचा गुलाम आहे? जर तो आज रात्री त्याच्या बायकोच्या जवळ आला नाही तर तो मरेन. सियाच्या कृतीने तो थोडा रागावलेला दिसत होता. प्लीज विराज, असं काही बोलू नकोस. ती खूप वेदनेत होती. सिया प्लीज, असं त्याचे पुढचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले. ती परी त्याच्यासमोर एक छोटी नायटी घालून उभी होती. तिच्या या रूपाकडे पाहून त्याच्या घशात अपराधीपणाची भावना दाटून आली. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. सिया, माझ्या नियंत्रणाची माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस यार. जर मी माझ्या भावनांच्या आहारी गेलो तर मी तुला खूप त्रास देईन. तिच्या कमरेभोवती हात टाकून त्याने तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि जड आवाजात कुजबुजला. म्हणून स्वतःला थांबवू नकोस. स्वतःला वाहून जाऊ दे. आज रात्री तुला घाबरवून मला अपराधी व्हायचं नाहीये. ती त्याच्या आणखी जवळ आली. विराज अखेर तिच्या मोहकतेने वैतागला होता. त्याने तिला उशीवर झोकून दिले आणि तो तिच्यावर झुकला. सियाचा श्वास खोल झाला. तिला येणाऱ्या क्षणांची भीती वाटत होती. एका क्षणात त्याने स्वतःला आणि सियाला प्रत्येक पडद्यातून मुक्त केले आणि तिच्या ओठांवर तीव्रतेने झुकला. तो इतका मोहित झाला होता. पुढच्या क्षणी तो मागे सरकला आणि त्याच्या या कृतीने सियाने श्वास रोखला, आपला चेहरा हातांमध्ये लपवला. विराजने एक दीर्घ श्वास घेतला. हळुवारपणे आपल्या ओठांनी तिच्या हातांना स्पर्श केला. तिचा हात पुढे केला आणि आपली बोटे तिच्या बोटांमध्ये गुंतवली. अगं माझ्या प्रिये, तू का रडत आहेस? त्याने काळजीने उदास स्वरात विचारले. ती हुंदके देत होती. म्हणूनच मी तुला सांगितले होते, माझ्याजवळ येऊ नकोस. मी एक पूर्ण सौंदर्य नाही. तू खूप गोड आहेस आणि तू मला हवी आहेस. मी या हृदयाच्या प्रेमात पडलो आहे माझ्या प्रिये, आणि ही माझी सर्वात आवडती जागा आहे. असे म्हणत तो तिच्या जवळ झुकला. आपल्या ओठांनी तिच्या कपाळाला स्पर्श केला, ज्यामुळे सिया वेडी झाली. विराजला आता तिची भीती समजली होती. ती स्वतःला का दूर करत होती हे त्याला समजले होते. तो तिच्यातील प्रेमाच्या या अभावाला तिची कमजोरी नाही तर तिची ताकद बनवणार होता. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. पहिल्यांदाच तो एका मुलीच्या आणि तीही आपल्या पत्नीच्या इतका जवळ आला होता. जणू काही तो आज जिवंत झाला होता. तो तिच्यावर इतके मनापासून प्रेम करत होता की सियाला स्वतःचाच हेवा वाटू लागला. रात्र जसजशी सरत गेली तसतसे ते दोघे एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले. विराजने प्रेमाने सियाच्या मनातील सर्व भीती दूर केली होती, इतकी की तिला फळ मिळाले होते. जेव्हा सियाने सकाळी डोळे उघडले तेव्हा विराज गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती, जणू सिया मिळाल्याने त्याला सर्व काही मिळाले होते. तो कोणत्या प्रकारचा माणूस होता आणि देवाने त्याचे कोणत्या प्रकारचे हृदय निर्माण केले होते. तिच्या उणिवांकडे दुर्लक्ष करून किती प्रेमाने त्याने तिला सावरले होते. अशा देखण्या पुरुषाच्या चरणी बसावे असे सियाला वाटले. खरोखरच देवाने पतीला योग्य दर्जा दिला होता, देवाचा दर्जा. तो तिच्यासाठी खरोखरच तारणहार बनला होता. त्याने तिच्या सर्व जखमा भरून काढल्या होत्या आणि तिला शांती दिली होती. काय आहे माझ्या प्रिये, तू फक्त बघणार आहेस की माझ्यावर प्रेमही करणार आहेस? तुझ्या त्या कोमल ओठांनी माझ्यावर प्रेम करावे म्हणून मी खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. डोळे मिटूनच तो अचानक म्हणाला, ज्यामुळे सिया दचकली. तू जागा आहेस का? ती त्याच्या जवळ सरकली ना आपल्या हाताने त्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर हात हलवला.
आणि त्याने सरळ पडून तिला आपल्या मिठीत घेतले. तू खूप सुंदर आहेस. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो प्रेमाने म्हणाला. माझी चेष्टा करू नकोस विराज. डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली. माझ्याच आयुष्याची चेष्टा करण्याची हिंमत कशी झाली? तो तिच्याकडे वळला आणि आपली दाढी तिच्या गालावरून फिरवली. दुखलं नाही का? तिने विराजला एकदाही थांबायला सांगितले नसताना त्याने तिच्या कानात कुजबुजले. हो, पण विराज, तू तुझं मोठं मन दाखवून माझ्या मनाला जी शांती दिलीस त्यापुढे त्या वेदना काहीच नव्हत्या. तू खूप छान आहेस. त्याच्या नाकाच्या टोकावर ओठ टेकवत ती हसली. ओह, आता तू पुन्हा माझ्या भावनांना पंख देत आहेस. जर मी भडकलो तर तो माझा दोष नसेल. त्याने तिला सावध करत म्हटले. आह, माझा श्वास फुलला विराज. मी तुला काही विचारू का? तुला माझ्यात काही उणीव जाणवली नाही का? तिने पापण्या मिटत विचारले. नाही, अजिबात नाही. तो उठून हेडबोर्डला टेकून मागे बसला. मग सियाला आपल्या शेजारी बसवून त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकले. तुझं मन खूप मोठं आहे. त्याच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत ती म्हणाली. सिया, तुला कमीपणा वाटण्याचं कारण काही खास नाही. हे सगळं नैसर्गिक आहे आणि कोणासोबतही होऊ शकतं. त्याचे शब्द ऐकून तिने लाजेने पापण्या मिटल्या. तू खूप सुंदर आहेस, यात काही शंकाच नाही. आणि तुझ्या या सौंदर्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडलो. मम्मीला तू इतकी आवडलीस की आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा स्वतःला आवरू न शकल्याने तिने तुला घरी आणले. खुद्द आंटी, ती किती गोड आहे. सियाला रम्यादेवी खूप आवडायच्या. आणि आंटीचा मुलगा? त्याने तिच्या ओठांना हळुवारपणे स्पर्श करत प्रेमाने विचारले. तुला एका महान स्त्रीने वाढवलंय, चांगले संस्कार दिले आहेत असे दिसतंय. तिने पुन्हा त्याच्या आईची प्रशंसा केली, ज्यावर तो यावेळी मन मोकळेपणाने हसला. ठीक आहे, मी तुला अजून एक गोष्ट विचारू का? त्याच्या साध्या स्वभावामुळे तिच्या मनात आत्मविश्वासाची लाट पसरली. माझ्या या उणिवेसोबत तू आयुष्यभर जगू शकशील का? तिच्या प्रश्नावर विराज क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. सिया, आज मला कळलंय की तू जे काही शिकलीस ते सगळं वाया घालवलंस. तुझ्या पदव्यांचा काय उपयोग जेव्हा तुला हे सुद्धा माहीत नाही की नवरा बायको एकमेकांचाच एक भाग असतात. तुला याचा अर्थ कळतोय का? की मी समजून सांगू? त्याने तिला पुन्हा उशीवर टाकले आणि रात्रीच्या मूडमध्ये परतला. ती स्तब्ध झाली. विराज, तू पुन्हा? ती रडणारच होती. आदल्या रात्रीची वेदना ती विसरली नव्हती. काळजी करू नकोस, मला फक्त थोडा आराम हवा आहे. रिसेप्शन शहरातील सर्वात मोठ्या ब्लॅकवेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. आकाशी रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. सर्वांनी त्या जोडीचे कौतुक केले. त्यांचे रूप पाहून सर्वजण आनंदी झाले होते. राजेशजी आणि सुनीता देवी आपल्या मुलीचा तेजस्वी चेहरा आणि तिचा आत्मविश्वास पाहून खूप आनंदित झाले होते. रिसेप्शन नंतर काय करतोयस विराज? खोलीत प्रवेश करताच त्याने तिला आरशासमोर उभे केले. ती स्वतःला आरशात पाहत होती आणि तिचे रूप पाहून विराजने मनातल्या मनात तिच्यावर एक दुष्ट नजर टाकली. पण त्याचे डोळे प्रेमाने भरलेले होते. त्याने तिला एका क्षणात उचलून आपल्या मिठीत घेतले. तिला पलंगावर झोपवून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. विराज, लाईट? ती घाबरून म्हणाली. श्श, मी जे करतोय ते मला करू दे. तिच्या ओठांवर बोट ठेवत तो प्रेमाने म्हणाला. काय होतं ते विराज? तिने विचारलं, अजूनही त्या तंद्रीतच. हे तुझं औषध आहे, माझं प्रेम. बघ, तू लवकरच या भावनेतून बाहेर येशील. आणि मी तुझ्यासाठी डाएट प्लॅनसुद्धा तयार केला आहे. तू तुझ्या आहाराची काळजी घेशील. तो तिच्या जवळ आडवा झाला आणि तिचे ओठ आपल्या पकडीत घेतले. माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्या प्रिये. तो तिच्या गालांवरून तिच्या मानेवर आणि मग तिच्या अंतरंगात पोहोचला. तिला आपलीशी करत सकाळचा व्यायाम 10 ते 15 मिनिटे, 10 पुशअप्स, 10 क्लाइव्स पुशअप, दोन्ही दिशांना 1 मिनिटासाठी हाताने वर्तुळाकार फेरे, छातीवर 10 वेळा दाब, पाण्याच्या बाटलीने किंवा हलक्या वजनाने. व्यायामानंतर पाणी पी आणि 5 मिनिटे आराम कर. ती आपल्या नवऱ्याचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. मी व्यायाम कसा करणार? तू जे काही म्हणालास ते माझ्या डोक्यावरून गेलं. ती तिरकस चेहऱ्याने म्हणाली. मी इथे आहे ना, मी तुझ्याकडून सर्व प्रकारचे व्यायाम करून घेईन आणि खाण्यापिण्याचीही व्यवस्थित नोंद करून घे. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 ग्लास दूध किंवा दही, 2 उकळलेली अंडी किंवा मांस, अर्धा चमचा बडीशेपची पूड दह्यात किंवा पाण्यात मिसळून पी. हे सर्व लिहून ठेव, म्हणजे नंतर विसरायचं नाही. मला हे सगळं खावं लागेल? ती तिरकस चेहऱ्याने म्हणाली. नक्कीच माझ्या प्रिये. ही योजना किती दिवसांची आहे? ती तोंड वाकडं करून म्हणाली. बरं, 15 दिवसात तुला लक्षणीय फरक दिसू लागेल, पण खरा फरक 1 किंवा 1.5 महिन्यांनी दिसेल. तिच्या उपस्थितीने विराजचे आयुष्य हास्याने भरले गेले. त्याने देवाचे कितीही आभार मानले तरी ते कमीच होते. देवाने खरोखरच सियाला या जगात फक्त विराजसाठीच जन्माला घातले होते.
प्रत्येक रात्री ती त्याच्या मिठीत असायची. रम्यादेवी अचानक आजारी पडल्यामुळे ते आठवड्याभराच्या हनीमून ट्रिपवरून परत आले होते. एका खऱ्या मुलीने जशी काळजी घ्यावी तशी सियाने मनापासून त्यांची काळजी घेतली. तिला या घरातून खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली होती, त्यामुळे तिलाही तेवढीच परतफेड करायची होती. सकाळपासून हवामान ढगाळ होते. ते दोघे संध्याकाळच्या चहावर गप्पा मारत होते तेव्हा सियाला मळमळल्यासारखे वाटले आणि ती बाथरूमकडे धावली. "अगं, तिला काय झालंय?" रम्यादेवीने काळजीने विचारले. "मी बघतो." विराज लगेच तिच्या मागे धावला. ती अगदी निपचित पडली होती. तिचे डोके बेसिंगवर टेकले होते. "काय झालं? तू ठीक आहेस ना?" तिच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला सावरू लागला. तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. त्याने तिला बाहेर आणले. तिचे शरीर निष्प्राण झाले होते आणि पलंगावर ठेवले. "तू ठीक आहेस ना?" विराजला तिची खूप काळजी वाटत होती. "हो, कदाचित." उलटी झाल्यामुळे ती खूपच निष्प्राण झाली होती. विराजने विचार करत तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. "तू काय करतोयस विराज?" ती घाबरली. "आपण हॉस्पिटलला जातोय." जास्त काही न बोलता त्याने तिला उचलून बाहेर नेले. त्याने रम्यादेवीला माहिती दिली आणि तो कार पोर्चकडे निघाला. काही वेळातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सियाची तपासणी पूर्ण झाली होती आणि ते रिपोर्टची वाट पाहत होते. तिचे हृदय धडधडत होते, तर दुसरीकडे सियाला तसे काही जाणवत नव्हते. एवढा शारीरिक दोष असताना ती गरोदर कशी असू शकते? तिने विचार केला. तिला माहीत नव्हते की गरोदरपणाचा या गोष्टींशी काहीही संबंध नसतो आणि 2 महिन्यातच तिच्या शरीरात प्रचंड बदल झाला होता. ती आता जाडसर दिसत होती, पण सियाने त्याकडे लक्ष दिले नाही. तिला वाटले की ही कमतरता आयुष्यभर टिकेल. ती दोघेही आपापल्या विचारात मग्न होते. तेवढ्यात डॉक्टर रिपोर्ट्स घेऊन बाहेर आले. "अभिनंदन, ती गरोदर आहे." डॉक्टरचे शब्द ऐकून विराजच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. "आणि तिला जुळी मुले होणार आहेत." तिच्या पुढच्या शब्दांनी पती-पत्नी दोघांमध्येही शांतता पसरली. "पण तुम्हाला तिची खूप चांगली काळजी घ्यावी लागेल. ती खूप कणखर आहे. तिचा आहार चांगला आहे. मला कोणतीही गुंतागुंत दिसत नाही. तिला असेच चालू ठेवा. मी तुमच्यासाठी काही शक्ती वाढवणारी औषधे लिहून देत आहे. कृपया ती त्यासोबत घ्या." डॉक्टर औषधांची चिठ्ठी लिहत होत्या, तर विराज सियाला जवळ घेऊन तिच्याकडे आनंदाने पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास होता. "काय झालं सिया? तू काय विचार करत आहेस?" जेव्हा ते घरी आले आणि त्यांनी आईला ही आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा तिने लगेचच आपली वाईट नजर झटकली आणि सकाळी मिठाई वाटण्याचा प्रस्तावही ठेवला, जो विराजने तात्पुरता नाकारला आणि म्हणाला की मुले झाल्यावर तो सर्वांना मिठाई वाटेल. या सगळ्यात सिया पूर्णपणे शांत झाली होती. खोलीत येऊन त्याने तिला पलंगावर झोपवले आणि आपल्या छातीशी धरले आणि ती डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्याकडे पाहू लागली. "मी गरोदर कशी? याचा काय अर्थ आहे? तुला माझ्यावर संशय आहे?" तोच विचार पुन्हा तिच्या मनात येत होता आणि विराजला अंदाज येऊ लागला होता. "तुला काय म्हणायचे आहे?" "मी," ती गोंधळून स्वतःला स्पर्श करत म्हणाली. "अरे वेडी, मूल होण्याचा याच्याशी काय संबंध आहे? तू शारीरिकदृष्ट्या अगदी ठीक आहेस आणि तुझं आंतरिक आरोग्य, मी त्याची कसून तपासणी केली आहे. त्यामुळे स्वतःबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. तू आरशात पाहून झालं?" त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला. "मी रोज माझा चेहरा पाहते," ती रुसून म्हणाली. "पण असं वाटतंय की तू तुझं शरीर पाहिलं नाहीयेस. त्याचा आकार किती सुंदर आहे." विराजची नजर आपल्यावर आहे हे जाणवल्यावर ती नकळत स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हाच विराजचं मन मोकळं हास्य घुमलं. त्याने तिला घट्ट मिठी मारली. "वेड्या मुली, मला कल्पनाच नव्हती की तू या क्षुल्लक गोष्टीबद्दल इतकी हळवी होशील. चल, आज तुझ्या मनात उरलेल्या सर्व भीतींना आपण संपवून टाकूया." त्याने तिला उशीवर झोकून दिले. आपला चेहरा तिच्या मानेवर खुपसला, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि तिला सुस्कारा सोडायला लावला. "माझ्या हृदयाला विचार, माझ्या प्रिये, तू खूप सुंदर आहेस." तो गंभीर होता. तो तिच्या जवळ झुकला आणि अशा आवाजात म्हणाला की क्षणातच ती त्याच्या पुढे शरण गेली. हा भव्य पुरुष स्वतःला सामान्य समजणाऱ्या या सामान्य मुलीच्या प्रेमात पडला होता. पण ती किती खास होती हे कोणीतरी विराजला विचारायला हवं होतं.